सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो. बाप्पा सर्वांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येवो. तर की नाही, दूध हे सगळ्यांच्या घरी असतंच, म्हणजे खेड्यात राहू दे किंवा शहरामध्ये दूध हे प्रत्येकाच्या घरी असतं. गाईचं, म्हशीचं, शेळीचं. तर ना, शेळीचं दूध आहे की नाही फक्त खेड्यातच बघायला मिळतं. शहरामध्ये काय शेळीचं दूध बघायला मिळत नाही, पण खेड्यामध्ये शेळीचं दूध असतं. आणि मग आहे की नाही, दूध असेल ना तर आपण दूध तापवतो आणि तापवलेल्या दुधावरची जी साई येते ती साईचं आहे ना आपण रोज काढून ठेवतो, कारण साई रोज खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही. त्याच्यामुळे ना साई काढली जाते आणि त्या साईपासून तूप बनवतो. आणि जे तूप बनवताना जी साई लावलेली असते ना ती 3-4 दिवसांनी जेव्हा हलवतो तर ते हलवल्यानंतर आहे की नाही साईचं तूप बनवून जे उरलेलं खाली पाणी असतं ते पाणी म्हणजेच ताक. आणि हे ताक ना आरोग्याच्या दृष्टीने ना खूप फायदेशीर आहे. ह्या ताकामध्ये ना व्हिटॅमिन B12 असतं आणि त्याच्यामुळे की नाही पचनशक्ती सुधारते. ज्या बायकांना ना बहुतेक ना खूप जणांना ना थायरॉईड हा आजार आहे ना आजकाल बायकांना ना खूप कॉमन झालेला आहे. म्हणजे ना कोणालाही विचारलं तरी ना थायरॉईड झालेलं आहे असं सहज बायका सांगतात. तर अशा सगळ्यांना ना मला एक सांगायचं आहे की अशा थायरॉईड ह्या आजारामध्ये की नाही ताक पिणे ना अतिशय फायदेशीर आहे. त्याच्यामुळे ना पचनशक्ती सुधारत असते. कारण ना थायरॉईडमध्ये ना पचनशक्ती मंद होते आणि मग ना भूक लागत नाही. त्यामुळे ना ताक हे ना भूक लागण्याचं म्हणजे भूक वाढवण्याचंही काम करतं ताक, दही. त्यामुळं रोजच्या आहारामध्ये ताकाचा आणि दह्याचा नक्की वापर करा. हे ना माझ्या बहिणीच्या बाबतीत झालेलं, तेव्हा तिने मला सांगितलं होतं. कारण ना ती एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे ना ट्रीटमेंट घेत होती. तर त्यांनीच तिला सांगितलेलं की ताक आणि दही ह्याचा आहे की नाही रोज आपल्या ना आहारात वापर करायचा. असं हे ताक आहे ना आरोग्यासाठी ना खूप फायदेशीर आहे. त्यामुळे ना प्रत्येकाने की नाही आपल्याला जसं आवडतंय तसं ताक प्यायचं. म्हणजे की नाही ताकामध्ये ना सैंधव मीठ किंवा साधं मीठ, कुठलंही मीठ आणि साखर किंवा गूळ जे काय आपल्याला आवडत असेल ना ते टाकून ना आपण ताक पिलं तरी चालते. पंचकर्म करण्यासाठी ना आयुर्वेदिक डॉक्टर ना ताकाचा उपयोग करत असतात आणि ना ताक प्यायला देतात. आणि असंही म्हणतात की 2-3 दिवस ना आपण कंटिन्युअसली ताक पिलं तर ना आपले शरीर शुद्धी होते. म्हणजे ताक ना आपलं शरीर शुद्ध करण्याचंही काम करत असतं. त्याच्यामुळे ना माझ्या मैत्रिणींना एकच सांगणं आहे की ना ताक ना जसं शक्य असेल तसं ताक नक्की पीत जावा. आणि ना ताक ना झाडांसाठी खूप चांगलं आहे. झाडांसाठी ताक एक टॉनिकच आहे. आमच्याकडे जेव्हा डाळिंबाची बाग होती ना तेव्हा आम्ही ना झाडांवरती ना ताक फवारत होतो. म्हणजे सेंद्रिय शेती करण्यासाठी ना त्यासाठी सुद्धा ताक खूप फायदेशीर आहे. आणि ना मी जेव्हा ना जास्त ताक असं होतं कारण ना सगळ्यांच्याच घरी ना इकडं सगळ्यांच्याच घरी दूध असतं आणि बायकांना सगळ्याच ना तूप वगैरे बनवतात. त्यामुळे शक्यतो ताक कोण नेत नाही. त्यामुळे ना जेवढं घरामध्ये ना खाण्यासाठी ताक ठेवायचं आहे तेवढं मी घरामध्ये ठेवते आणि उरलेलं ना झाडांच्या बुडाला ओतत असते. झाडांसाठी ना ताक हे टॉनिकचंच काम करतं. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये की नाही ताक ना खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ना झाडांना फवारण्यासाठी सुद्धा ताक वापरतात. त्यामुळे ना झाडांना पालवी फुटते असं म्हणतात. आणि आम्ही फवारत होतो ताक झाडाला. आणि ना आपण जेव्हा मध्ये आधी ना आपल्याला ताक पिण्याची इच्छा होत असेल तर की नाही थोडंसं एक वाटीवर दही लावायचं आणि ते दही ना मिक्सरमधून हलवून घ्यायचं. दही थोड्या प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये पाणी जास्त मिक्स करायचं आणि हलवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये सैंधव मीठ आणि बाकीचं काय आपल्याला आवडतं ते टाकून तसंही ताक आपण पिऊ शकतो. तर असं हे ताक ना खूप फायदेशीर आहे. त्यामुळं रोजच्या आहारामध्ये ताकाचा वापर नक्की करा. तर ना आता तुपामध्ये घालण्यासाठी ना ही तुळशीची पानं घेतलेली आहेत. तुपामध्ये ना तुळशीची पानं घातली म्हणजे ना तूप छान होतं, खमंग लागतं. त्यामुळे ना प्रत्येक वेळेस मी तुपामध्ये तुळशीची पानं घालत असते. आणि ना तूप कढवताना ना जाड बुडाचंच भांडं घ्यायचं. तर ना मी हे पातळ बुडाचं म्हणजे स्टीलचं पातेलं आहे आणि ते पातळ आहे. त्यामुळे ना आता ह्या स्टीलच्या कढईमध्ये ना तूप ओतून घेतलेले आणि आता ह्या स्टीलच्या कढईमध्ये ना तूप कढवून घेते. तर हे असं आहे ना खमंग छान पिवळं जरत असं तूप माझं तयार झालेलं आहे. वरून अशी छान तुळशीची पानं टाकलेली आहेत. आठवड्यातून ना एक दिवस ना हे तूप बनवण्याचं तर काम करावंच लागतं. सकाळचा ना भरपूर वेळ जातो तूप बनवण्यामध्ये.
तर आता आहे ना हे तूप तयार झालेलं आहे. काल आहे ना फ्रीजमध्ये ना पनीर बनवून ठेवलेले, तर आहे ना मी आत्ता आहे ना हे पनीर काढून घेतलेले. पनीरची भाजी बनवायची आहे. ते बघा छान असं पनीर तयार झालेले, एकदम विकतचं असतं ना अगदी तसं पनीर तयार झालेले, एकदम कडक पनीर आहे. तर ना आता पनीर हे कापून घेते. काल आहे ना पनीर बनवताना ना मी ना आमच्या घरच्या लिंबाची 15 लिंब कापली आणि त्याचा रस काढला. त्याच्यापेक्षाही जास्त कापले असतील, कारण आहे ना लिंबांमध्ये की नाही हिरवी लिंब होती, मोठी होती साईजनी पण हिरवी होती आणि त्यात रस खूप कमी होता. त्याच्यामुळं माझा खूप वेळ गेला, कारण खूप कडक लिंब होती. लिंब येत नाही खूप मोठ्या साईजची होतात आणि एकदम पिवळी जरद झाल्याशिवाय ना त्याच्यामध्ये रस तयार होत नाही. त्यामुळे ना अशी मी भरपूर लिंब कापून आहे ना भरपूर वेळ घालून हे पनीर तयार केलेले आणि पण आहे की नाही छान झाले पनीर. आणि त्यातलं निम्म दूध आहे ना तसंच आहे. तर आत्ता आहे की नाही मी लिंबू सत्व आणायला सांगितले. आत्ता आहे ना ह्या उरलेल्या दुधामध्ये ना लिंबू सत्व घालून आहे ना त्याचं मी पनीर बनवणार आहे. कारण आहे ना लिंब अजून तयार झालेले नाही आहेत, कवळीच आहेत. तर असे हे छान पनीर तयार झालेले आहे. आता पनीरची भाजी बनवून घेते. आणि इकडे की नाही ह्या मांजरांना सुद्धा ह्यांना ताक ओतलेले, आणि ताक ओतल्याबरोबर आहे की नाही मांजरांना बघा कसं कळतं काय माहीत, ताक ओतल्याबरोबर प्यायला लगेच आलेले आहेत. मुलांसाठी बनवलेली आहे पनीरची भाजी आणि माझ्यासाठी बनवलेला हा डाळ कांदा. तर एकदम साधा सिंपल असा डाळ कांदा आहे की नाही मटकीच्या मुगाच्या कुठल्याही डाळीचा छान लागतो. तर त्यासाठी ना मी कांदा घातलेला नाही, पण आहे ना लसूण घातलेला आहे चेचून भरपूर असा. त्यानंतर कढीपत्ता कापून घातलेला आहे. लसूण थोडासा असा लालसर होऊ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना ही डाळ घातलेली आहे, मुगाची डाळ घातलेली आहे. डाळ कांद्यामध्ये मी घातलेले चवीनुसार मीठ, त्यानंतर घातलेले हे तिखट आणि ना थोडंसं पाणी ओतलेले आणि एक वाफ येऊ दिली की ना डाळ कांदा ना जास्त शिजवून घ्यायचा नाही, कारण ना जास्त शिजवलेला डाळ कांदा अजिबात चांगला लागत नाही. वरून अशी कोथिंबीर टाकली ना की डाळ कांदा अजूनच भारी लागतो. तरी ना कढीपत्ता आणि ना लसूण टाकलेलं आहे फक्त, आणि ना असं छान असं हलवून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि ही कोथिंबीर टाकून आहे ना थोडंसं पाणी टाकून आता डाळ कांदा की नाही झाकून घेणार आहे. आणि एक छान अशी वाफ आली की डाळ कांदा की नाही तयार झाला. अशा साध्या पद्धतीने बनवलेल्या भाज्या ना छान लागतात, जास्त वाटलेल्या किंवा वाटणापेक्षा की नाही अशा साध्या सिंपल असा डाळ कांदा मला तर आवडतो. त्यामुळं मी माझ्यासाठी हा डाळ कांदा बनवलेला आहे. आणि आता झाकून घेते. डाळ कांदा जास्त शिजवलेला अजिबात चांगला लागत नाही, थोडी डाळ ना अर्धी कच्ची झालेलीच चांगली लागते. आणि ना थोडी शिजत आल्यानंतर आणि त्याच्यामधलं पाणी आटल्यानंतर ना त्याच्यामध्ये की नाही थोडंसं तेल सोडायचं कढईनी, म्हणजे एकदम असा छान चमचमीत डाळ कांदा तयार होतो. तर आता हा डाळ कांदा असा तयार झालेला आहे.